चला निरंजन डावखरे. हो. लक्षवेधी क्रमांक 3. तुमचं सांगते. सभापती महोदय, आज देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 76 वर्ष झाली आणि आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीमुळे जगात एक वेगळी ओळख निर्माण केली. आदिवासी समाज आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, पूजा पद्धती जपत असताना आपलं संस्कृतीचं संवर्धन करतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रमाणात अतिक्रमण हे सभापती महोदय आज धर्मांतराच्या नावाखाली सुरू आहे आणि याच्यामुळे धर्मांतर करूनही आपण आदिवासी समाजाला भेटणारा जे आरक्षण आहे त्याच्याबद्दलचे ज्या सुविधा आहेत याचा लाभही हे लोक घेत आहेत आणि त्याच्यामुळे भारतीय राज्यघटना कलम 13(3) नुसार रूढीगत कायदे अस्तित्वात आहेत. हे कायदे अस्तित्वात असताना आदिवासी समाजातील व्यक्ती किंवा व्यक्ती समूह हा आपल्या मूळ आस्था, रूढी, परंपरा, सण, उत्सव, संस्कृती व पूजा पद्धती यांचा त्याग करून इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माचं आचरण करीत असेल तर तो मूळ आदिवासींच्या प्रथा, रूढी, परंपरा यांचा त्याग करत आहे आणि परिणामी धर्मांतरित व्यक्ती अथवा व्यक्ती समूह आदिवासींची संस्कृती संवर्धन करत नाही. परिणामी संस्कृती हा विलोप पावायला सुरुवात होते. सभापती महोदय, जल जंगल संवर्धनासाठी व आदिवासींना न्याय देण्यासाठी धर्मांतरित व्यक्तींना डिलिस्ट करणे हे काळाची गरज झाली आहे आणि या संदर्भातली कारवाई शासनाने करावी या संदर्भातली मागणी ही माझी प्रामुख्याने या लक्षवेधीच्या माध्यमाने आहे. दुसरं सभापती महोदय, आदिवासी समाजातील कोणतीही व्यक्ती अथवा व्यक्ती समूह यांनी आपला मूळ जे रूढी परंपरा आहे व उत्सव आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस तो व्यक्ती अथवा व्यक्ती समूह आदिवासी समाजाला मानला जाऊ नये, त्या व्यक्तीला अथवा व्यक्ती गटाला मानला जाऊ नये या संदर्भातलं शिफारस हे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने 17 नोव्हेंबर 1970 मध्ये लोकसभेच्या संयुक्त समितीने केलं होतं. त्याचबरोबर सभापती महोदय, राज्यघटनेतील कलम 341 अनुसार अनुसूचित जातीतील व्यक्तीने धर्मांतर केले तर त्याला अनुसूचित जातीचा असण्याची सोय, सवलती व आरक्षण हे लाभ भेटू नये या संदर्भातले विषय हे मी सभागृहात मांडतो आणि यासाठी सभापती महोदय संविधान दिनानिमित्त एक मोर्चाही मुंबईमध्ये निघाला होता. त्यांचीही या संदर्भातली मागणी आहे. हे प्रश्न विचारा डावखरे साहेब. म्हणून भाई, आपण ज्येष्ठ सदस्य आहात, समाजाचा हा विषय अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की टप्प्याटप्प्याने आदिवासी समाज कमी होत चाललाय या धर्मांतरामुळे आणि आपण जर हा विषय सिरियसली घेतला नाही, कारण एकच लक्षवेधी आहे सकाळच्या सत्रामध्ये, त्याच्यामुळे याची ग्रॅव्हिटी काय आहे याची ग्रॅव्हिटी काय आहे हे मला सभागृहाला समजून देण्याची माझा हा एक प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आपण थोडीशी संधी द्यावी. मंत्री महोदय त्याला न्याय देतील ही अपेक्षा आम्हाला आहे. आणि त्याच्यामध्येच जो तिसरा प्रश्न आहे सभापती महोदय की कौशल्य विकास विभागाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचे अनेक आदिवासी विद्यार्थी जे धर्मांतर झालेले आहेत असे आदिवासी समाजाचं सर्टिफिकेट लावून प्रवेश घेत आहेत, तर याच्या संदर्भात कारवाई आपण करणार का? नाही, मी त्यांना बोलतो. तुम्ही म्हणायच्या अध्यक्ष महोदय, आज भारताला स्वतंत्र मिळून 76 वर्ष झालेले आहेत. आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीमुळे जगात वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अर्धा तास जास्त आपोआपच मिळाला होता ना. रामायण महाभारतापासून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, काल्यातरीन आदिवासी समाजाचा मोठा इतिहास व पराक्रम असता. निसर्गप्रेमीने आदिवासी समाजाने खेड्यापाड्यापासून 11% आसपास असून आरोग्य व अन्य सेवा देवाच्या नावावर आमिष दाखवून बळजबरी आदिवासीचे धर्मांतर करण्यात येत असल्याची बाब निर्देशात येण्याच्या वेळी आपल्या देशात येत आहे. परंतु देशातील पुरातन आदिवासी संस्कृती नष्ट होत असणे भारतीय संविधान अनुच्छेद 241 अनुसूचित जातीचे माणूस धर्मांतरित करून मूळ संस्कृतीपासून दूर गेला तर अनुसूचित जाती सवलत बंद होते. तथापि कलम 242 अनुसार अनुसूचित जनजातीच्या व्यक्तींना धर्मांतर मूळ संस्कृतीपासून दूर गेला तरी पण त्याने आता लाभ मिळत आहे. माननीय सभापती महोदय,
हा जे काही सर्व चाललेलं आहे हे आदिवासी संस्कृतीला सुरुंग लावण्याचं काम हे धर्मांतरमुळे होत असताना दिसत आहे. आदिवासी समाजाचा कोणताही व्यक्ती आपला मूळ धर्म सोडून इतर धर्म स्वीकार केला तर ते व्यक्ती आदिवासी समाजाचा मानला जाऊ नये अशी एक मांग आहे. माननीय सभापती महोदय, अशी शिफारिश पण 17 नोव्हेंबर 1969 रोजी लोकसभाचे संयुक्त संसदीय समितीने केलेली होती. आदिवासी समाज देवाचे मानणारा समाज आहे, संस्कृतीचा समाज आहे. आदिवासी समाजाने मूळ चालीरीती, रूढी, परंपरा, सण, उत्सव, पूजा पद्धती सोडून इतर धर्म स्वीकार केला असेल तर त्याने आता एक मोठा ते माननीय सदस्य निरंजन डावखरेजीने जे विषय मांडला होता, जनजाती सुरक्षा मंचातर्फे महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये एक मोठी मांग आदिवासी समाजातर्फे मांडणी आलेली आहे. आणि त्यामध्ये हा त्यांची मांग आहे की जे आदिवासीच्या मूळ धर्म सोडून इतर धर्म स्वीकार करता ते आदिवासीचे धर्म रीतिरिवाजचे पालन करत नाही, संस्कृतीचे पालन करत नाही. आणि त्याने कसा ते दोहरे लाभ घ्यायचा, ते इथे आदिवासी झाला तर आदिवासीचे जे रिझर्वेशनचे सीट आहे ते पण घेता आणि ते जिथे नवीन ते धर्मामध्ये परिवर्तित करता तिथे जे अल्पसंख्याकचा लाभ आहे ते पण घेता. हे दोन्ही लाभ ते घेत आहे असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. महाराष्ट्र सरकार याविषयी फार सजग आहे. हा मूल आदिवासीचे हक्कावर गदा आहे असा चालता राहिला तर मूल आदिवासी कुठे जाईल? मूल आदिवासीचे बळजबरीचे धर्म परिवर्तन करून त्याने आमिष दाखवून ते हेल्थच्या आमिष, सुविधाचा आमिष दाखवता, ऍडमिशनचा आमिष दाखवता, लोक पैशाचा आमिष दाखवता आणि ते आपले साधारण आदिवासी माणूस बली पडता. म्हणून सरकारने यावेळी काही केला पाहिजे असा माननीय सदस्याची मागणी आहे. या विषयावर सरकार गंभीरतेने विचार करत आहे आणि नक्की सरकार यामध्ये काही करणार आहे. माननीय सभापती महोदय, मला लक्षात आलं. जे काही आपण सांगितलं ते अतिशय आता यांना मान्य आहे, योग्य पण आहे. दरेकरांना जे काही धर्मांतरणचा विषय आहे ते जबरन धर्मांतरणवर बंदी आहे. जबरन धर्मांतरण म्हणून सरकारचे जागरूक आहे आणि त्याशिवाय मी काय बोलणार नाही. आता माझा जे विषय आहे ते जे ITI मध्ये स्किल डिपार्टमेंटमध्ये जे धर्मांतरण करून प्रवेश घेतात आणि त्याशिवाय ते ओरिजिनल पण प्रवेश घेतात त्यासाठी विषय होता. मला आपसा ते माननीय पडळकर साहेबांना जे विषय मांडलेला आहे त्या विषयावर त्यांच्या सहमती आहे, पण ते मोठा प्रश्न आहे. ते ज्या सोडील तर सोडतील. आता आपला स्पेसिफिक असा आहे की जे काय 2 लाभ घेता, अल्पसंख्याकाचा पण लाभ घेता आणि आदिवासीचे लाभ घेता, ते कोणाचे लाभावर कोणाच्या हक्कावर गदा मारता हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न नक्की आपला ॲड्रेस केला पाहिजे. फक्त आपण ते हा एक धर्मांतरणचा विषय ना राहता आदिवासीच्या मूळ संस्कृतीचा विषय आपण असा चालू ठेवला तर कालांतर आदिवासीचे मूळ संस्कृतीचा काय होईल, त्यांच्या जे काही आचार विचार त्याचा काय होईल हा पण एक प्रश्न आहे. म्हणून सरकार यावर योग्य विचार करून निर्णय घेतील.